जन्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 काय देव कृपा करील मज काय लाज राखी महाराज देव आमच्यावर कृपा करेल का काही बिरडे पेटेल काही तो स्वामी भेटेल योगा होणी वडील निमेष माने याला मुमुक्षु म्हणा हा मुमुक्षु वर्ग महाराजाकडे गेला महाराज आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आमच्या जीवनात सुख नाही आम्ही सारखे दुःखाने पेडू नये आणि भगवंताची प्राप्ती करून घेतल्याशिवाय आमच्या जीवनात सुख नाही आपुला तू एक तेने विन जीवा आता तर आम्ही दुःखात आहे जो देखे सो दुखिया प्रत्येक जण दुखी आहे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखी प्रजा दुखी जोगी दुखी जंगम दुखी संन्यासा सगळं दुखी आता संन्यासी कशाला दुखी असाव हे दुखी फकीराना कशाला फिकीर करा फकीर होकर फिकीर कराय कोई साला करता है फकीर होऊन फिकीर करतो आपल्या त्याला संन्यासी म्हणतात हे लोक त्याला फकीर म्हणतात कुछ भी फिकीर नहीं उसका नाम फकीर फकीर शब्द वापरायला कमी वाटतंय पण अर्थ गहन आहे कुठलीच फिकीर नाही त्याला म्हणावं फकीर विठ्ठल आहे दुखी का खाची तरी चिंता आहे जरी झाला असे संन्यासी तरी माथ्या नासी तोंडवासी विठ्ठल प्रत्येक जण दुखी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिले कवनाचे श्रवणी जैसे सुखनिद्रा अंतरुणी इंगळाची महाराज म्हणजे संसाराच्या तापी तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची महाराज आतुनात आम्ही या संसारात गांजून गांजून गेलो आम्हाला संसाराचं दुःख निवृत्त करायचंय म्हणजेच आम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचंय आणि खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असं ज्यानं देव आपला केला त्याच्या जीवनात खरं सुख आहे आर्थिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती किती रात्र असू दे सकाळी दिवस निघाल्याबरोबर रात्र आपोआपच हरवणार रवीच्या नावे निशीचा उदय होताची प्रकाश दिवस निघाल्याबरोबर रात्र आपोआप हरपती भगवंताची प्राप्ती झाली की आपोआप दुःख निरसन होते म्हणून आपुला तो एक देव करून घ्या तेने विन जीवा सुखनो हे देव आपलासा करून घ्या आता देव कोणाचा नाही होत महाराज म्हणाले देव आपला करून घ्या देव आपला करून घ्या कोण म्हणतं देव आमचा नाही प्रत्येकाला विचारा देव कोणाचा आहे कोणाचा आहे आपला का तुमचा प्रत्येक जण म्हणते देव माझा कोणाचा माझा प्रत्येक जण म्हणते आता सगळे देव माझा म्हणतात महिला असोत पुरुष असोत लेकरं असोत वृद्ध असोत देव तुमचा म्हणल्यास तुम्ही सुखी पाहिजे का नाही सुखी आहेत का दुखी आहेत देव तुमचा नाही का देव आपला म्हणणं वेगळं आपलासा करून घेणं वेगळं कोणी म्हणतंय हा माणूस आमचा आहे आमचा म्हणणं वेगळं नाही बरेच माणसं म्हणतात देव आपलाच आहे अरे आपला म्हणणं वेगळे आपलासा करून घेणं वेगळे महाराजांना दृष्टांत सांगत जा मोठा राजा 5 मुलं त्या राजा
4 पोरं बाहेरल्या देशात गेले नोकऱ्याला. धाकटं पोरग जवळ होत. आता हा राजा माणूस, त्या धाकट्या पोरानं बापाचं ऐकून 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 बापाच्या मनासारखं वागून वागून एक दिवस असा झाला, मुलानं म्हणावं आणि बापानं ऐकावं. 4 पोरं आले एके दिवशी. बाप या 4ही पोराचं गुमानीना, या पोराचा शब्द उल्लंघन करेना. का? या पोराचा बाप नव्हता का? याच काय ऐकू लागला, त्याच काय ऐकत नव्हता. बाप तर सगळ्याचाच आहे, काय ऐकत नाही त्याच. या मुलानं बाप आपलासा करून घेतला म्हणून नाही करत. जसा त्या मुलानं देव आपलासा, बाप आपलासा करून घेतला, तसा देव आपलासा करून घेतला. साधू संतांना देव आपलासा करून घेतला म्हणून साधूच ऐकतो. रोज आपण म्हणून का आदळलं तरी डुकूनही बघत नाही. आमच्या जीवनात देवाची प्राप्ती करून घ्यायची. आम्हाला सुख पाहिजे. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला देवाची जर प्राप्ती करून घ्यावं असं वाटत असेल तर संत महात्म्याची शरणागती स्वीकारा. सत्संगती वेग तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्यदान. उद्धवा उद्धवा, माझी प्राप्ती तुला तात्काळ करून घ्यावं असं वाटत असेल तर हे सत्संगात. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत महात्म्याचे शरणागती स्वीकार, निश्चित तुम्हाला देवाची प्राप्ती होती. आता संत कोणाला म्हणावे? पुष्कळ संत आहे. आम्ही कोणाला संत म्हणावं महाराज? कोण्या महाराजाचे पाय धरावा? आम्ही कोणालाही महाराज म्हणतो, आम्ही कोणाचे पाय धरतो, कोणाच्या पाया पडतो. कोण संत आहेत सांगा की त्या संताचे पाय धरल्याबरोबर आम्हाला देवाची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज कोण्याही महाराजाच्या पाया पडत बसले नाही. मोजक्या महाराज लोकांचं दर्शन घेतलं. पहिलं दर्शन घेतलं शरण शरणजी मारुत्र्याचं दर्शन. दुसरं दर्शन घेतलं शरण शरण एकनाथा. तिसरं दर्शन नम नमाजे गुरु राया महाराज दत्तात्रया. आणि चौथं दर्शन आळंदीला जाऊन घेतलं. तुका म्हणी नीनो युक्तीची खोली म्हणून ठेवली विठाला विठाला. चारच महाराजाच्या पाया पडले, इतर कोणाला महाराज म्हणत बसले नाही. 4ही महाराज तसेच. त्याचं भजन तसं, त्याचा आचार तसा, त्याचा अधिकार तसा. शरण शरणजी हनुमंता. सांगा मारुत्र्यासारखं भजन कोणाचे? नुसता देव असा देव तसा सांगत बसले ना उड्या मारू मारू. रात्रंदिवस भजन केलं, झाडाचा पाला खाऊन. निष्काम भक्ती रात्रंदिवस, दिनी रजनी हाची धंदा. अनपेक्ष भावनेनं, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो भक्त्यता. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समी प्रिय. भगवान म्हणतात अर्जुना, असा कोणी भक्त आहे का सांग, सेवेला दम नाही पण अपेक्षा कधीच करत नाही. अनपेक्ष आचार्य तसा सुचिर दक्ष कापरासारखा. कापूर वरून पांढरा आहे, फोडला मधा कसा आहे? हॅलो बोलत घे. पांढरा का काळा आहे मध्ये? पांढरा. वरून सुगंध देऊ लागला, फोडला, काय करतो? सुगंधाचा. जसं कापराचं जीवन आहे तसं आमच्या वैष्णवाचं जीवन असते. सुचिर दक्ष उदास वृत्तीनं जीवन जगत असतात. देव सोडून ते कशालाच महत्व देत नाही. उदास वृत्तीनं सर्वारंभ परित्यागी. काय विठ्ठल विठ्ठल. अशा महात्म्याच्या तर व्यथा राहत नाहीत, पण ह्याच्या संगतीत जर कोणी आलं त्याच्याही व्यथा गतीनं निघून जातात. गत व्यथा. कुठलं कार्य करावं अशी अपेक्षा नसती, रान घ्यावं
4-5 एकर शेती घ्यावं, वाडा बांधावं, सर्वारंभ परित्यागी येऊ मग भक्त समी प्रिया. सांगा शिकून भक्त आहेत ते मला आवडतात. येऊ मग भक्त अंतरंग भक्त पै माझा, ते आमची मारुतीराय. निष्काम भक्ती केली मारुतीराय. असू द्या जात कोणती बी, माकडाच्या कुळात जन्मले पण प्रताप एवढी जन्मला प्रकट, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोणाही. कोणाचं पाप उतवाले मारुतीरायला कमी देऊ. सगळ्या महाराज लोकांमध्ये श्रेष्ठ आमची मारुती. भजन केलं, निष्काम भावनेने केलं, अपेक्षा कुठली नाही. त्याचा आचार आहे तसा. काम ताब्यात, काम बांधवडी. जन्मताच लंगोटी, त्याच्या लिंगाचं दर्शन त्याच्या माईला देखील नाही, एवढं ब्रह्मचारी मारुतीरायचं. हनुमंताचे लिंग दर्शन मुख्य अंजनी माता न देखे आपण. इतर देखो शके कोण ब्रह्मचारी पूर्ण कपिला. पूर्ण ब्रह्मचारी मारुतीराय. काम अंकित. कोणला काम आकळला? तुमच्या मारुतीरायच्या काम अंकित ना. मोठमोठ्या लोकांना कामाना मारा झालेलं, मोठमोठ्याला इतराची काय कथा. कामाजी कोथवाल याने नाडले बहुतासी. कामाजी कोथवाल याने नाडले बहुतासी. हरी हराची आबरू घेतो वय नाही त्यासी. हरी हराची आबरू घेतो वय नाही त्यासी. आज मताकी दुर्वास नाडले महान महारुषी. एक मनानी गोदाची गोदार तोई काय झाला त्याचे. तोई काय झाला त्याचे. जोहार माय बाप जोहार मे काया बुऱ्या. जोहार माय बाप जोहार मे काया बुरीचा. जोहार माय बाप जोहार मे काया बुरीचा. जोहार माय बाप जोहार मे काया बुरीचा. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी. कोण कोण? हरी हाराची आबरू घेतो भय नाही असे. हरी हारासारखे कामाना नाडले, असा काम जळ नाही. भगवान विष्णू मोहिनीत रस झाले. भगवान शंकर भिल्लीनीत रस झाले. महादेव बडादेव सत्यदेव का बाबा. भिल्लीनी के पीछे लगे करी तोबा तोबा. ढवळगिरी पर्वते शंभू करी तप. भिल्लीनी के गाठ पडे तप होएगा गप. गेलं बोंबलत. धडक मारली शंकरा. धडक मारली शंकरा. धडक मारली शंकरा. धडक मारली शंकरा. केला ब्रह्म्याचा मातेरा. केला ब्रह्म्याचा मातेरा. केला ब्रह्म्याचा मातेरा. केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्र चंद्राची मेरा ब्रह्म्याचा मातेरा. हरिहर तर गेले पण ब्रह्मदेवा सगळं कामानं नाही. पेशव्या मित्र हे द्या सोडून कामदेवाच्या रस्त्यानं जाऊ लागले. हातात लगाम होता. चुकून विश्वामित्रानं पाहिलं. काय कामदेवा कुठ निघाले? चालूच मुली आमची गिराईक हुडकीत कोणी गौसत आहे का बाबा. हातात काय म्हणले? लगाम आहे. कशा? आकळायला म्हणले. काही माणसं आकळच न झाले. विश्वामित्राला वाटलं ते लगाम आमच्यासाठीच आहे काय, हे आमच्यासाठी घ्याले का म्हणजे. कामदेवानं सांगितलं विश्वामित्र ऋषी तुम्हाला लगामाची गरज नाही. तुम्ही
असं केलं की नाही का लग्नाची काय विश्वामित्रासारखा ऋषी नाणीला हरिहरासारखे गेले विश्वामित्राची काय ब्रह्मदेव केला ब्रह्म्याचा मातेला ब्रह्मदेव किती विद्वान ठीक आहे भगवान शंकर कधी भोळेपणात भरले असते ब्रह्मदेव सगळ्या जगातला पहिला विद्वान ब्रह्मदेव एवढे माणसाचे घडीलीत का नाही त्याचा कुंभार कोण आहे ब्रह्मदेव कुलाल हाडाचा बापचा अखंड घडीतो मडके किती बुद्धी चाणक्य आहे बघा ना कशी मडके घडीलीत एक तरी नमुना सारखा आहे पाहिला ते मुकुटा वेगळाच माग माणसं मेली असंही कोणी नाही आता आहे असंही कोणी नाही पुढे जन्मला असंही कोणी नाही एक नाही प्रकृती एवढा बुद्धिवान ब्रह्मदेव बघा कसे माणसे काय माणसे केले की पांढरे शिपीटच माणूस कसा पांढरा शिपीट दिसायला काय काय माणूस अंधारात तर ओळखू येत नसून उजेडात पटकन काय काय घरी तर बघायचं कामच नाही माय बाप भोगण्याच्या पुढे आनंद बाप पोहता याच्या पाठी पाड आला गेल्या जांभळावून दिसते काय जन्माच्या दिवशी रविवार आला होता कलरचं दुकान बंद होत डांबराची टाकी वाटत बघा की कला त्या ब्रह्मदेवाची तेथे भूत संचार ब्रह्मा कन्ने सिलगुजाई पाराशरा केले काय भोगिली दिवासुरा दुर्गंधा मुलीच्यात माग लागलं असा नाथ महाराजांना कामसुऱ्यात ठाका द्याला चौका करून ब्रह्म्या रात्रंदिवस वेदाचं पारायण करतो हे सांगितलं वेद नाही असे सांगितले वेदार्थाचा बुवा कन्याभिलाषा ब्रह्म्या रात्रंदिवस वेदाचं पारायण करतो हे सांगितलं का वेदाला मागायचं वेदी नाही ऐसे सांगितले केला ब्रह्म्याचा मातेरा मोठमोठ्या लोकांना महाराज काम आकळला नाही मोजके लोक सुटले त्याच्यात बोटावर मोजायसारखे
शुक भीष्म हनुमान चौथा कार्तिक स्वामीचा याशी नाही बटा भल्या भल्या शिलाविला चौथा कार्तिक स्वामी जाण याशी नाही बटा बाकी भल्या भल्या अशी राहिला दोन चार महाराज सुटले तर सगळे वाक्यच विठ्ठल असा काम जर कोणा कामानं सुट ब्रह्मदेवासारखे नारदासारखे नारद का कमी महाराज होते का महाराज म्हणून घेणं वेगळं महाराज की अंगात आणणं वेगळं नारदाची महाराज की चिल्लर कुठं येते म्हाताऱ्या माणसाला असायला आचार जमला नाही पण तो आचार आमच्या मारुत्र्यानं अंकित केला काम बांधवडी आचार तसा अधिकार काळ घातला तोंडरी जगाला काळ खात असेल पण तो काळ आमच्या मारुत्र्यानं कायमचाच हरला तुका म्हणे काळे काळी केली तोंड प्रकाश अभंड देखोनिया म्हणून शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलू रामदूता असे जे कोणी संत महात्मे असतील अशा महात्म्याच्या चरणाला हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय महाराज हे संत आम्हाला भेटतील का बहु अवघड आहे संत भेटी खूपच अवघड आहे या संत महात्म्यांची भेट आम्हाला भेटतील का महाराज म्हणले भेटतात पूर्व पुण्यास्ता गाठी संत भेटी तया होय कोणाला होत नाही पण ज्याच्या प्रारब्धामध्ये निष्काम पुण्याचा साठा आहे निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटे रोकडा लावेजे पाटू वाटे तय होय भेटी हरिप्रियाची निष्काम पुण्याने साधूची भेट होते झाली भेट संत आहेत म्हणून कळणं दुर्लभ महाराज ओळखणं खूप अवघड आहे संत कळणं दुर्लभ जगात सगळं काही कळत संत कळत नाही पुढे काय होणार आहे महाराज म्हणजे हेही आम्हाला कळत आता काय कोणाच्या मनात हेही आम्ही सांगू माग काय झालं हेही सांगू पण संत कळणं दुर्लभ पवना घालवेन पालन पाय चालवे
साधूचे नकळे महिमा पायी चढविल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमा नगा संत कळणं दुर्लभ. म्हणजे अज्ञानी माणसाला संत कळायचे नाही, ज्ञानी माणसाला. महाराज म्हणले ज्ञानाला तर कधीच कळत नाही. हरी पंडित पंडित होते, नाथ महाराज बाप संत कळाला नाही. काशीला रुसून निघून गेले पण संत कळाले नाही. संत कळणं दुर्लभ. महाराज म्हणले आम्हाला कळाले हो, मग आम्ही त्याचे पाय बी धरू नये. मग अजून आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. महाराज म्हणजे ज्या संत महात्म्याचे तुम्ही पाय धरले, पाय धरून भगवंताची अजून तुम्हाला प्राप्ती नाही. ज्या महाराजाचे पाय धरले एक तर ते महाराज नसावं, नाही तर जे पाय धरायचे ते पाय धरलेले हुकावं. दोन्ही पैकी काहीतरी झाले. नाही म्हणा महाराज आहे कशावर. अशी महाराजाची अवस्था आहे म्हणला की देव सोडून त्याला जगात दुसरं काहीच मिळालं नाही. ज्यांचा हित तेची संत, ही अवस्था त्या महात्म्याची. देव सोडून काहीच अपेक्षित नाही. संत महात्म्याकडे एक देव प्राप्तीचं संत पदवीचं मोठं साधन. तुम्हाला जर कोणाला ते पाहिजे असेल तर हाताळा. कुठलीही वस्तू हस्तगत करायची असेल तर साधन करावं लागतंय, तेव्हा ते साध्य होते. आता काही माणसं सकाळी पोट कमी करण्यासाठी साधन करायले 5-5 कोस चालायचे. तुम्ही शिट्टीला तर लई गरज आहे. तुमच्या गावात कसं आहे, काही रामदेव बाबाचा उपाय घेतलाय ते योगासन, आरोग्य प्राप्तीचं साधन. योगासन कशाचं आहे ते? आरोग्य प्राप्तीचे साधन आहे ते, आरोग्य प्राप्तीचे. आता माणसं बसायचं जरी झालं तर आसनात बसतात. कोणी अर्ध पद्मासन, कोणी पूर्ण पद्मासन, कोणी वज्रासन, कोणी शीर्षासन, खाली मुंडकवरी पाय. सगळे आसनांचा राजा एक असा आहे ते सर्वांग आसन. सर्व अंग आसन हे सगळे आसनांचा राजा. ते कशाचे आसन सांगितले? आरोग्य प्राप्तीचे आसन आहे. तसं भगवत प्राप्तीचे एक संत महात्म्याकडे आसन आहे. तुम्हाला झापत असेल तर हाताळा. ते कोणतं आसन आहे? आस न. आस ज्याच्या जीवनात कुठलीच आस नाही, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. ऐसी भक्ताची घरी कामे न सांगता करी. हे संत आहे. अशा महात्म्याच्या पायाला लागलास ना हो, पण जे त्याचे पाय धरायचे ते पाय धरलेली हुकलास. म्हणून देव भेटत नाही. हे पाय नाही, या पायाच्या कोण पाया पडत? रोज लोक कीर्तनात महाराजाच्या पाया पडतात, भागवत सुटलं की पाया पडतात. त्या कीर्तनकारला असं वाटावं इतकी मान हळूहळू ऐकायला तेव्हा देवच होते काय. कीर्तन झालं की फडफडत होतो, फडकेतात घेतो तो समोर. वाटला लागले की म्हणायचे लय महाराज बोललो र, बोलले म्हणे ना, बोललो र म्हणते. तुझ्या कामावर गडी येते.
हे पाय कोणते पाय संती सांगितले ते केले संतांचे पाय कोणते काय संत महात्मे सांगतात त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपलं जीवन वाहून घेणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यानं जीवन वाहून घेतलं निश्चित भगवान त्याला आपल्यात लीन करून घेतो. कोणी आलं वाल्या पळ्यानं नारदाच्या म्हणण्यानुसार जीवन व्हायलं एवढा दुराचारी वाल्या नारदानं सांगितलं देवा हे गिऱ्हाईक आपले तुम्ही अच्युत आत्मनिर्धारी देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी येरवी न धरी हाती अनाथ धरी तिचे हाती संत कृपावंत पारे पंढरीनाथ दराजाचा पारे पंढरीनाथ दराजाचा धरी तिचे हाती संत कृपावंत जन्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021